पंढरपूर शहरामध्ये काल आषाढी एकादशी सोहळा संपन्न झाला। आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले होते। यात्रा संपवण्याच्या मार्गावरती असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने पंढरपूर नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। 2 दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी 1,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी दिली आहे। नमस्कार। पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण 15 ते 20 लाख भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते। मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे। दररोज साधारण 100 ते 125 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे। दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपलं स्वच्छता करणं जरा अवघड झालं होतं। त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे। हे करत असताना वाळवंट, पत्राशेड, वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम सायमल्टेनियसली सुरू केलेलं आहे। मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने 1,500 कर्मचारी नेमणूक केलेले असून त्यांच्यामार्फत युद्ध पातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे।